पुनर्लभ्यम नश्चर्य पुन्हा पुन्हा पुनर्वित्तम. लोकांकडे एवढा पैसा आहे की ठेवा कुठं समजत नाही. जो व्यक्ती धनवान आहे तो कुलवान गुणवान आणि शिलवान असेल असं अजिबात होत नाही. आज मी इथे नारदाच्या गादीवर आहे. थोड्या वेळानं समोर आमदार खासदार मंत्री आले. म्या त्याच्या पायाला घालला की ते या नारदाच्या गादीच्या पायाला घाल्या. कसं काय इकडले लोक बोलत नाही का? मुके आहे का? कसं काय कोणाच्या पायाला घाल्या? त्यानं या नारदाच्या गादीच्या पायाला. माझी आमदार होते, माझी खासदार होते, माझी सरपंच होते, माझी तालुका अध्यक्ष होते. कधी तुम्ही ऐकला का माझी महाराज? ऐकलं का? नाही. माझी मृदंगाचार्य? नाही. माझी गायनाचार्य? अजिबात. माझी चोपदार? नाही दादा. देवानं दिलेलं कधी सरत नाही आणि माणसानं दिलेलं कधी चुरत नाही दादा. ते दैवत्व आहे. जो धनवान असेल तो इथे कुलवान गुणवान आणि शिलवान असं अजिबात होत नाही. पुनर्वित्तम. काल बरोबर तिने सांगलेल्या व्याख्यानसाठी गेलो. व्याख्यान झाल्यावर ठेवई म्हणे पलंगावरून उठा. म्हटलं काऊन बा? तुमचं मानधन द्यायचं आहे म्हणे. जशी पलंगाची गादी वर केली त्याच्या खाली पाहतो तर पैशाचे बंडलच्या बंडलच होते. म्हटलं हे जर मला रात्रीत माहित असते तर मी थांबलोच काय असतं. लोकांकडे एवढा पैसा आहे. पुनर्वित्तम. पुनर्मित्र मित्र गोटपर्यंत आहे तुमचे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत घेणं दारू, घेणं बिडी, घेणं गुटखा, आज रात्री बसा नाही लागत वाटते. हे मित्र कोटपर्यंत जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यात मित्र कसा असला पाहिजे? आपल्या आयुष्यात मैत्रीण कशी असली पाहिजे? जो मित्र मैत्रीण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर तुमची स्टोरी ठेवते तो तुमचा मित्र नसला पाहिजे. ज्या मित्राले आपली अख्खीच्या अख्खी स्टोरी माहित असते तो तुमचा मित्र असला पाहिजे. आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे. त्या दलिंदर मित्रानं आपण किती टेन्शन मध्ये असो त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे चालले का लोड नको घेऊ चहा प्याले जो म्हणणार. आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे दादा. आपली संगत कोणासोबत आहे हे फार महत्वाची आहे. तुम्ही राजाची संगत करा. राजा एक दिवस तुम्हाला नौकर बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नेत्याची संगत करा. नेता एक दिवस तुम्हाला कार्यकर्ता बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चोराची संगत करा. चोर एक दिवस तुम्हाला जैलात नेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही संतांची संगत करावं एक दिवस देव दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमची संगत फार महत्वाची आहे. तुम्ही 5 यशस्वी लोकांची संगत करा. 6वी व्यक्ती तुम्ही यशस्वी होता. तुम्ही 5 करोडपती लोकांची संगत करा. 6वे व्यक्ती तुम्ही करोडपती होता. तुम्ही 5 हुशार लोकांची संगत करा. 6वे व्यक्ती तुम्ही हुशार होता. तुम्ही 5 भंगरी लोकांची संगत करावं. 6वे व्यक्ती तुम्ही भंगरी होता दादा. तुमची संगत कोणासोबत आहे हे फार महत्वाचं आहे. पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या. भार्या म्हणजे काय होते? पुरुष वर्ग. काय होते भार्या म्हणजे? बायक. तुमच्या सांगत असेल ना केळीचं पान टूर टूर फाटे ते गेले कीर्तनाले मले हुर हुर वाटे. आजकाल विजयदादा नवीन निघालाय. येवल्या येवल्या सस्याचे येवले उले पाय आमचे हे दिसत नाही भाजपात गेले की काय. पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या. एका माणसाला 2 बायका करता येत नाही. शास्त्राचं बंधन आहे, सरकारचं बंधन आहे. पण एका पाटलाला होत्या 2 बायका. एक होती आवडती दुसरी होती नावडती. आवडती 2022चं मॉडेल. तिच्याकडे फ्रीज मिक्सर पुरण यंत्र. नावडती होती 1932चं मॉडेल. तिचे स्पेअर पार्टच भेटेना. तिच्याकडे होता उरोटा पाटा. डडन डंकन गंगडंग डडन डंकन. आणि बायाचा भारीत भारी सण आला. कोणता सण आला का? संक्रांत. या वर्षी तर सगळ्या सुनाईनं सासूचे पाय धुतले म्हणते. मग एका घराचे 2 घर झाले कसे पाहिलं पाहिजे. सासू जे सुनीवर करते फाफू इति नाम सासून. सून सू म्हणजे सूचना, न म्हणजे नको. पटन दपाईन नाही तर उभा राहायचं सावडणार नाही. दर्या पुढात जाऊन रूम करण. पण सून दादा सून. बायाचा भारीत भारी सण तीळ संक्रांत आला.
पाटील बाबा म्हणते करा स्वयंपाक. वरची पाटली लागली, खालची पाटली लागली. 2 तास झाले पाटील बाबा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक. वरची पाटली म्हणते स्वयंपाक झाला. पाटील बाबा 2 पायऱ्या का वर चढत नाही. खालच्या पाटलींना वाटलं गिराईक चाललं वाटते. खालच्या पाटलींना बुवाचे दोन्ही पाय पकडले. वरच्या पाटलींना वाटलं गिराईक खाली चाललं वाटते. वरच्या पाटलींना बुवाची शेंडी पकडली. थोड्या वेळानं पाय तर काय खालची पाटलीन मंदात पाटील बाबांवरून वरची पाटलीन 2 मिनिटांना एक बुडी जाते. पाटील बाबा तुम्हाला पंचांगला समजते, सांगा तीड संक्रांत कायच्यावर आहे. पाटील बाबा ती दिशा काय कायच्यावर आहे पुनर्लभ्यम शरीर पुन्हा देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं ना. कुठे चरचर गेला, फेर आणलं, पाण लावायचं काम ठेवलं नाही. या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा? तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे. तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे पैसा किती आहे हे फार महत्वाचं नाही आहे. तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला लेकरं किती आहे हे फार महत्वाचं नाही आहे. तुमचे लेकरं किती न्यायनीती आचरणात चालतात हे फार महत्वाचं आहे. आज परत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे. आज परत किती कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे. और तुमच्या कुटुंबासाठी कमावता, या घरच्यांसाठी कमावता, हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे. तर तुम्ही देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जगावं. या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे दादा. आणि ते जगण्याची सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात? आमच्या ज्ञानोबावालींच्या शब्दात अवघाचे संसार सुखाचा करते तर लेकरू आहे. काही लोक मी पाहिला आता चालले का दादा? चालले काय? शाप देतो मी तुम्हाला. बसून जा तुम्ही, बसा तिथंच बसा. जे गेले तेले माझ्या शाप आहे. ते ज्या कार्यक्रमासाठी गेले असन तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो. कोणी जात नाही आपल्या ह्याच्यातून. आणि काही लोक मोहनमोह मागच बसले मुद्दामून. त्याला वाटलं महाराज पटला तर ठीक, नाही तर मागच्या मांग निघाले बरं. आणि मांग कोण बसत असते? माग आमच्या चपला काढल्या असते. चपला हाणासाठी. मागच्या कीर्तनात आमचे नुपम भाऊ आहे, त्याची चप्पल हाणली. ते माझ्याकडे आले, काय म्हणे सोपान भाऊ म्हणे कीर्तनात त्या म्हणे चप्पली हाणली म्हणे. म्हटलं तुम्ही काय लोड घेता? म्हटलं तुम्ही हाणणं म्हटलं दुसऱ्याची. थोड्या वेळानं पाहतो तर माहीत दिसेनाशी झाली. त्याच्या पायात पाहतो तर माहीत दिसली. त्याला म्हटलं माहीत हाणली का? तर तुमचीच निघाली तर काय करू म्हणे. साजरा करतात. अबे ज्याच्याकडे गिराईक असते त्याच बरं असते, नाही तर बाकीचे हनुमान जयंतीच असते. यावर्षी संकष्टी होती, कोणाची सुटली असते कोणाची सुटाची असते. आणि याचा ताल नाही पाहायला जात. आणि पोट्टन पोट्टी कॅफेत जाते. आणि आजकालचे कॅफे जुन्या कॅफे सारखे नसते, कप्प्याचे कॅफे असते. आणि हे गेल्यावर हे पोरगी तिथं बिस्लेरी मागते, बिस्लेरी मिनरल वॉटर मागते. हिच्या घरी म्युन्सिपाल्टीचा नळ नसते, बिस्लेरी मागते. आणि हे एकटेच 10 आईस्क्रीम खाते, हा काही खात नाही. याला विचारलं तू कोण खात नाही? हा म्हणते मला आवडत नाही. अबे तुला का आवडत नाही धतुऱ्या? खिशात पैसे नाही ते सांग ना. माय बापाची कमाई त्या पोरीवर उधळता रे तुम्ही. हा कधीतरी त्या पोरीचे मोबाईल पाहिले पाहिजे, कधीतरी चेक केले पाहिजे. तुमच्याकडून उघडणार नाही ते. जिच्यात त्याची पाकिस्तानची ISI डॉक्युमेंटरी असते, उघडणार नाही ते. आणि कधीतरी रात्री 2 वाजता आपल्या पोट्टीचा आणि पोट्ट्याचा मोबाईल पाहायला पाहिजे. पुऱ्या घरात अंधारा आणि त्या ब्लँकेट मध्ये कसा काय उजेडाय पाहायला पाहिजे. कधीतरी पाहिजे. हा ताल नाही पाहिलं जात 14 दिवसात.
बेल बॉटम कमरेत दाटन सकाळ फाटन कुठं कुठं लेखायचे पॅन्ट फाटले असते हे जेव्हा समोर चालते ना तर असं वाटते मागून हगीच लटकले एखादा काळ नाही आणि त्या पुरीच्या घरामाग चक्रा मारते नका काढू माझी अंतयात्रा तिच्या गल्लीतून नका काढू माझी अंतयात्रा तिच्या गल्लीतून पोरीचा बाप म्हणते मेला तो मेला जाताना पुन्हा एक चक्कर मारून गेला गेला आयुष्य आमचं रीलवर आयुष्य गेलं रीलवर आली रील ढकल मी आयुष्यात लय पाप केले तुमच्यासाठी सांगतो मी आयुष्यात लय पाप केले पण मी आयुष्यात हे पाप केलं नाही वारकरी संप्रदायाचे कपडे घालून वावरात व्हिडिओ बनवायला गेलो नाही एवढं पाप मी आयुष्यात केलं नाही दादा गेलं यायचं आयुष्य रीलवर हा समजलं असन तुम्हाला चालत नसते ते क्षणिक असते ते हा हा गेला आयुष्य आली रील ढकल नाराय 8 वाजते फोन येत नाही हा म्हातारा माणूस काय करतो स्वतःचे केस काळे करण्यासाठी घेतोय आणि त्या बायकोला बनतोय त्या शिव्यावरचा जवान माझा मुलगा येतोय त्याच्या समोर मी जवान दिसलो पाहिजे म्हणून केस काळे करतोय दादा 8 वाजते फोन येत नाही 9 वाजते फोन येत नाही 10 वाजता या मायमाऊलीला वाटलं स्वयंपाक करून घेतला पाहिजे हे मायमाऊली स्वयंपाक करून घेण्यासाठी जाते तेवढ्याच वेळात फोन करतो आईला वाटतं मुलगाला बापाला वाटतं मुलगाला लहानसा मुलगा आनंदाने नाचतोय की माझा बाप आला हे मायमौली काय करते कणिक मारता मारत अशीच कणिक तिथं फेकते धाड दिशा त्या फोन कडे धावते फोन कानाशी लावते समोरून आवाज येतो पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये तुमचा पती मरण पावलाय उद्या सकाळी तुमच्या पतीचं पार्थिव घेण्यासाठी हेडक्वार्टर यावं जो बाप दादा केस काळे करून बसला होता त्या बापाचा मुलगा ज्या जगात नाही ज्या माय ज्या मुलाची चातक पक्षासारखी वाट पाहत होती त्या मायचा मुलगा ज्या जगात नाही लहानसा मुलगा माझा बाप माझ्यासाठी खेळणे आणणार होता त्यामुळे आनंदाने नाचत होता आज त्या बापाच्या आठवणी याच्यासाठी खेळण्यासारख्या झाल्या हो क्यों मरते हो यारो सनम केले क्यों मरते हो यारो सनम केले 2 गज जमीन मिलेगी ना दफन के लिए मरना है तो मरो यारो वतन के लिए तिरंगा मिले कफन के लिए स्वतःच्या देशासाठी मेलो पाहिजे दादा स्वतःच्या राष्ट्र धर्माचं पालन केलं पाहिजे धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई धर्म होत नाही पण धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होत